हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल. तर आता आपण एकदम साधा डेली वेअर करणारा ब्लाऊज आपण स्टिचिंग करत आहोत. आता दिवाळीमुळे एवढा लोड आहे, व्हिडिओ बनवायची पण मुश्किलच आहे. व्हिडिओ शूटिंग पण करत नाही आणि एडिटिंग करायला पण वेळ नाही. पण आता थोडा वेळ मला मिळाला होता, तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला आणि एडिटिंग करून घेतला. म्हटलं चला, आता बरेच दिवस झाले व्हिडिओ आपला गेलेला नाही आहे, त्यामुळं म्हटलं चला. आता बघा, बॅकनेकला मी पाठीमागचे टक्स देत आहे आणि हा 39 साईजचा ब्लाऊज आहे. हे जे विदाऊट अस्तर ब्लाऊज आहे मी लाईव्हमध्ये दाखवलेले आहे, कारण की जवळजवळ 5-6 ब्लाऊज आहेत, 6 ब्लाऊज आहेत हे, आणि सगळे स्टिचिंग करून झालेले आहेत. पण एवढंच आहे की थोडासा कपडा कमी पडला होता, थोडासा माझ्याकडे दुसरा होता अस्तर, तर ते मी कट करून बॅकला पट्टी जोडलेली आहे, पट्टी लावलेली आहे बॅकला. आणि समोरचा भाग सुद्धा तयार करून घेणार आहोत लगेच आपण. चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. दिवाळी आलेली आहे, त्यामुळं खूप लोड आहे आपल्या ब्लाऊजचा, त्यामुळं आपल्याला पण घरातली साफसफाई वगैरे, आपली पण दिवाळी होणार आहे, त्यामुळं आलेले ब्लाऊज आपले पटापट काढून द्यायचे आहेत, म्हणजे आपण पण मोकळे. त्यांना पण लक्ष्मीपूजनासाठी पाहिजे असते, दिवाळीला सणासुदालाच ब्लाऊज जास्त येतात. तर अशी 5 नंबरची टीप मी इथे मारून घेतलेली आहे. नंतरून तुरपाई केलेली आहे मी हात शिलाई. आता एक्स्ट्रा कपडा कट करून हा जो भाग बाजूला ठेवून देणार आहे. एकदम नॉर्मली हे आहे, गळा आहे त्यांचा खूप नॉर्मल आहे, छोटा डेली वेअर करण्यासाठी आहे. आता बघा, समोरचा जो भाग आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि हा कटोरी ब्लाऊजच आहे. पटापट आपण जोडून घेऊया, दोन्ही पाट असे आपले तयार करून घेऊया. तर जसं की मी आता तुम्हाला थंबनेलवरती तुम्ही बघितलेलं आहे. आणि आता इथे आलेला आहे पाणीपुरीवाला बघा, आणि माझ्या पोरांनी पाणीपुरी घेतलेली आहे, भेळ घेतलेली आहे भरपूर, आणि खाल्लेला आहे. त्यानंतर मला काही जेवण गेलेलं नाही आहे, पाणीपुरी खाऊनच माझं पोट भरलेलं आहे. आणि नेहमी येतात ते, त्यामुळं त्यांची पाणीपुरी खूप छान असते आणि भेळ पण सुंदर असते. पण मुलगा गेला आणि घेऊन आला भेळ पण आणि पाणीपुरी पण. खाल्लेलं आहे मी आणि माझं पोट भरलेलं आहे. ते मी खाल्लेली आहे पाणीपुरी, आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर अजिबात मी जेवलेली नाही आहे, आणि इथेच बसून खाल्ली आणि ब्लाऊज शिवायला बसले लगेच, कारण की ब्लाऊज खूप पेंटिंगला आहेत, त्यामुळं पटापट मी. आणि त्यात माझी मशीन पण थोडीशी खराब झाली होती, तिला पण करून घेतली. तर जास्त धागा वगैरे अडकला खालच्या साईडला, त्यामुळं मग ती धागा सोडत होती. आता हे विदाऊट अस्तर जे ब्लाऊज आहेत, एक कस्टमरचे 6 ब्लाऊज आहेत, तर ते आपल्याला पटकन मी एकाचे घेतले ना, एकाचे पटकन करते. जर एखाद्याला अर्जंट द्यायचं असेल तरच मग मी मध्ये घेते दुसरा, नाहीतर मग ज्यांचे आहेत ते एकत्र आपण कटिंग करू शकतो. आपल्याला शिवताना पण फिटिंग वगैरे करायला पण काही प्रॉब्लेम नसतं, आणि कटिंग पण होते साथ 1-1, 2-2, 4-4 ब्लाऊज आपले कटिंग होऊन जातात. त्यासाठी मी अशा पद्धतीने घेत असते, एकाच कस्टमरचे घेत असते. आता इथे बघा, सगळे मागचे पुढचे पार्ट आपले व्यवस्थित आपल्याला बघून घ्यायचे. आता इथे बघू शकता, जोडून घेतलेला आहे मी, मार्किंग केलेली आहे. आणि मार्किंग केल्यानंतर आपल्याला आता हा जो विदाऊट अस्तर ब्लाऊज आहे त्याची मी मार्किंग करून आता फिटिंग करून घेणार आहे. आता भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, फिटिंगचे, स्टिचिंगचे, कटिंगचे, आणि आत्ता मी याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पायपिंगचा, तर तो पण व्हिडिओ बघायचा विसरू नका मैत्रिणींनो, खूप छान आहे. तुम्हाला आवडलं तर कमेंट नक्की करा मला. आता इथे आपण, आता हा जो ब्लाऊज आहे याला कपडाच मुळीच कमी होता, त्यामुळं मग
थोडंसं प्रॉब्लेम होत होता. बॅकला मी थोडी पट्टी दुसरी यूज केली, तसाच कलर होता, तर चालते, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आतून पट्ट्या लावू शकतो आपण. अस्तर असल्यामुळे कसं डायरेक्ट पलटी पण करू शकतो आपण. ह्याला अस्तर पण नव्हतं ना, त्यामुळं मग तुरप्याची पट्टी वगैरे पाठीमागून, परत स्लीवला पण 1 इंच एक्स्ट्रा जात असते कपडा, त्यामुळे मग थोडंसं कमी पडत होता. आता बघा स्लीव इथे आहेत त्यांची 6 इंच होत. तर सगळी व्यवस्थित आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आणि सुंदर अशी फिटिंग आपली इथे तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान ब्लाऊज झालेला आहे. काही ब्लाऊजला मी तुरपे केलेली आहे आतून गळ्याला सुद्धा, आणि काही ब्लाऊजला आहे ना अशी फिटिंग करून पायपिंग केलेली आहे. जसा माझ्याकडे कपडा उरला तर मग मी पायपिंग करून घेतली होती. कपडा नाही उरला तर मग आतून थोडासा कपडा वेगळा लावून असं म्हणजे तुरपे करून घेतली, छोटी अशी गोट लावून आपली. ते ॲडजस्ट करून ते ब्लाऊज सगळे त्यांचे रेडी झालेले आहेत. आता दुसरे ब्लाऊज स्टिचिंग करायला घेणार आहे, ते सुद्धा व्हिडिओ येणार आहेत, तर मैत्रिणी बघा, किंवा मग लाईव्हमध्ये घेणार आहे, कारण की वेळ मिळत नाही एडिटिंग करायला वगैरे. मग लाईव्हमध्ये घेईल, मी दाखवेल. लाईव्ह मी 12 वाजता घेत असते, तर 12 वाजता माझ्या लाईव्हला या मैत्रिणींनो. चार 5 टिपा अशा आपल्या टाकून द्यायच्या आहेत. एक साईड आपली फिटिंग झालेली आहे, दोन्ही साईड आपल्या फिटिंग करून झालेल्या आहेत. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. चला बाय, मस्त राहा. चला बाय.